ते म्हणे संजयो तोची अभिप्रावो अवधारिजो कृष्ण सांगती आता जो योगरूप सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अरुणा लागी नारायणे की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. ज्ञानेश्वरी अध्याय 6वा. ज्ञानेश्वरी 6व्या अध्यायाचा सुरुवातीच्या ओव्या. या अध्यायामध्ये सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मग राया ते संजयो म्हणे तोची अभिप्रावो अवधारिजो. मग राया ते म्हणे संजयो तोची अभिप्रावो अवधारिजो कृष्ण सांगती आता जो योगरूप. मग राजाला संजय म्हणाला. काय म्हणाला तर तोची अभिप्रावो अवधारिजो, तोच अभिप्राय तुम्ही ऐका. कोणता? कृष्ण सांगती आता जो योगरूप. आता कृष्ण जे सांगत आहेत योगरूप तोच अभिप्राय तुम्ही आता ऐका, असं संजय राजाला म्हणतो आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी संजयाचं आणि धृतराष्ट्राचं बोलणं आपल्यासमोर थोडंसं सांगितलेलं आहे. दोन्हीचा संवाद आपल्याला सांगितलेला आहे. कारण भगवद्गीता ही संजय आणि धृतराष्ट्र या दोघांच्या संवादातूनच आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण भगवद्गीतेची सुरुवात धृतराष्ट्राच्या प्रश्नाने झालेली आहे आणि भगवद्गीतेचा शेवट हा संजयाच्या उत्तराने झालेला आहे. धृतराष्ट्र सुरुवातीला एकदाच बोलतो. एकच पहिला श्लोक धृतराष्ट्राचा आहे. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. अशा प्रकारचा तो श्लोक आहे. आणि या श्लोकामध्ये धृतराष्ट्राने प्रश्न विचारलेला आहे की धर्मक्षेत्र असलेलं जे कुरुक्षेत्र त्या ठिकाणी पांडूचे आणि माझे युद्ध करण्याच्या इच्छेने एकत्र जमलेले आहेत. ते आता काय करत आहेत, अशा प्रकारचा पहिल्या श्लोकाचा अर्थ. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, कुरुक्षेत्र जे धर्मालय आहे, धर्मकार्य त्या ठिकाणी केल्या जातात, अशा प्रकारच्या त्या धर्मक्षेत्रामध्ये म्हणजेच कुरुक्षेत्राचे ठिकाणी मामकाः पांडवाश्चैव, मामकाः म्हणजे माझे आणि पांडवाः म्हणजे पंडूचे. पांडव हे दोन्हीही एकत्र जमलेले आहेत. मामका पांडवाश्चैव. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा. युयुत्सवा म्हणजे युद्धाची इच्छा मनामध्ये धरून समवेता एकत्र जमलेले आहेत. माझे आणि पांडूचे. किम अकुर्वत संजय, हे संजया ते काय करत आहेत. किम अकुर्वत, काय करत आहेत. अशा प्रकारच्या प्रश्नाने भगवद्गीतेला सुरुवात होते. आणि मग या प्रश्नाचं उत्तर सांगण्याकरता म्हणून संजय त्या युद्धातल्या सगळ्या सविस्तर बातम्या धृतराष्ट्राला सांगतो. म्हणजे धृतराष्ट्र आणि संजय या दोघांच्या संवादात्मक अशा प्रकारची ही गीता आहे. आणि मग शेवटला सुद्धा संजयाचं उत्तर आहे. धृतराष्ट्राने पुन्हा काही प्रश्न कुठे केला नाही. धृतराष्ट्र फक्त ऐकत राहिला, संजय सांगत राहिला. भगवद्गीतेचे 18 अध्याय होईपर्यंत धृतराष्ट्र मध्ये कुठंच काही बोलला नाही. आणि शेवटचा जो श्लोक आहे त्या शेवटच्या श्लोकामध्ये धृतराष्ट्राने काही न विचारताच त्याला उत्तर दिलेलं आहे संजयाने
की यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्णो, ज्या ठिकाणी योगेश्वर भगवान कृष्ण परमात्मा आहे, यत्र पार्थो धनुर्धरः, धनुर्धरः म्हणजे धनुष्य धारण करणारा पार्थ ज्या ठिकाणी आहे, तत्र श्री ही विजय भूती, त्याच ठिकाणी श्री आहे, त्याच ठिकाणी विजय आहे. तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नेतिर्मतिर्मम. हे माझं ध्रुव म्हणजे आढळ अशा प्रकारचं मत आहे, ही अशा प्रकारची माझी नीती आहे. ध्रुवा नेतिर्मतिर्मम अशा प्रकारचं उत्तर संजयानं दिलेलं आहे. म्हणजे धृतराष्ट्राच्या बोलण्याने भगवद्गीतेला सुरुवात झाली आणि संजयाच्या बोलण्याने भगवद्गीतेचा शेवट झाला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की संजय आणि धृतराष्ट्र या दोघांच्या संवादातच ही भगवद्गीता निर्माण झालेली आहे. आणि मग मध्यंतरी जरी भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये कुठंही उल्लेख नसला की धृतराष्ट्र काय म्हणतो, धृतराष्ट्राने कुठेही बोललेलं नाही पुन्हा, पण संजय मात्र अधूनमधून आपल्याला भगवद्गीतेमध्ये पाहायला मिळतो, भेटत राहतो. तर ज्ञानेश्वर महाराजांनी या गोष्टीचाच आधार घेऊन या ठिकाणी या दोघांचा संवाद चाललेला आहे असं आपल्याला दाखवलेलं आहे. तो संजय राजाला म्हणायला लागला, त्या धृतराष्ट्राला म्हणायला लागला. काय म्हणायला लागला की तोच अभिप्रायो अवधारितो, तोच अभिप्राय तुम्ही आता ऐका. कोणता अभिप्राय? तर कृष्ण सांगती आता जो योगरूप. आता या 6व्या अध्यायामध्ये योगरूप अभिप्राय जे सांगणार आहेत भगवान अर्जुनाला, तेच तुम्ही आता अवधारिजो म्हणजे ऐका. आणि कृष्ण जे सांगणार आहेत योगरूप अभिप्राय, त्याचं वर्णन संजय या ठिकाणी धृतराष्ट्राच्या समोर करतो. काय वर्णन करतो आहे? तर सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, की तेच अवसरी पाहुणे पातलो आम्ही. हे ब्रह्मरसाचं पारणं, पारणं म्हणजे स्वयंपाक, ही मेजवानी, ही पंगत कोणासाठी केलेली आहे? केले अर्जुना लागी नारायणे. हे मेजवानी ब्रह्मरसाची मेजवानी जे केलेली आहे, भोजन जे केलेलं आहे या ठिकाणी, स्वयंपाक जो केलेला आहे तो कोणाकरता केलेला आहे? अर्जुनाकरता केलेला आहे. पण नवल असं झालं की तेच अवसरी पाहुणे पातलो आम्ही, आणि त्याच वेळी पाहुणे म्हणून आम्ही त्या ठिकाणी पोचलो. खरं तर आम्हाला त्या मेजवानीची कल्पना नव्हती, त्या भोजनाची आम्हाला काही निमंत्रण पत्रिका नव्हती, आम्हाला काही अगोदर माहिती नव्हतं की बाबा हे अशा प्रकारचं कृष्ण आणि अर्जुन या दोघांचा संवाद ऐकायला मिळेल, असं काही अगोदर ठरलेलं नव्हतं. अचानक आम्ही त्या ठिकाणी येऊन पोचलो. जसं एखादं पंगत चालू आहे आणि त्या ठिकाणी कोणीतरी अनोळखी पाहुणा येऊन हजर व्हावा, जसं त्यालाही त्या पंक्तीमध्ये आपण सहभागी करून घेतो, त्याप्रमाणे संजय म्हणतो आहे की हे धृतराष्ट्र महाराज, खरं तर हे ब्रह्मरसाचं पारणं, ही भगवद्गीता कोणाकोणाला सांगितली? कृष्णाने अर्जुनाला सांगितली. तिसऱ्या माणसाचं इथं देणं घेणं नाही. पण गंमत अशी झाली की व्यास महाराजांच्या कृपेमुळे ती भगवद्गीता मलाही ऐकायला मिळाली, आणि मला ऐकायला मिळाली तशी ते तुम्हाला सांगण्याची जिम्मेदारी व्यास महाराजांनी माझ्यावर टाकलेली असल्यामुळे ते तुम्हालाही ऐकायला मिळाली. मोठी गंमत आहे. भगवद्गीता कोणी कोणी ऐकली?
ज्यावेळेस भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली त्यावेळेस एकट्या अर्जुनाने भगवद्गीता ऐकली नाही, तर त्याच वेळेस संजयाने भगवान कृष्णाच्या मुखातून संजयाने ऐकली आणि संजयाच्या मुखातून धृतराष्ट्राने ऐकली. म्हणजे श्रोते किती आहेत तिथं? एक अर्जुन पहिला, दुसरा संजय आणि तिसरा कोण आहे? धृतराष्ट्र आहे. असे 3 श्रोते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक श्रोता त्या ठिकाणी भगवद्गीता ऐकायला हजर आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या अध्यायात वर्णन केलं आहे की ध्वजस्तंभावरी वानरो जो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी. ध्वजस्तंभावर कोण आहेत? मारुतराय आहेत. अर्जुनाच्या रथावर असलेला जो ध्वज आहे त्या ध्वजाला धरून असे बसलेले कोण आहेत? मारुतराय. म्हणजे मारुतरायाचं काय काम आहे तिथं? असा सहज प्रश्न माणसाला निर्माण होतो की मारुतरायाचं काय काम आहे. कारण मारुतराय तर रामाच्या काळातले, राम रावणाच्या युद्धामध्ये मारुतरायांचं खूप मोठं काम. रामायणामध्ये मारुतराय आपल्याला भेटतात किष्किंधा कांडापासून पुढे. तर ते मारुतराय इथं महाभारतात कशाला आले? पांडवाच्या काळात कशाला आले? तर त्याचं कारण असं आहे की मारुतराय हे कसे आहेत? चिरंजीव आहे. रामाने सगळी अयोध्या नगरी वैकुंठाला नेली, साकेत लोकाला नेली आणि त्यावेळेस मारुतरायांना सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत यायचं नाही, तुम्ही इथंच थांबायचं आहे, भक्तीचा प्रचार करायचा आहे, प्रसार करायचा आहे, स्वतः रामाचं भजन करायचं आहे आणि तुम्हाला अजूनही काही बरेचसे कामं या ठिकाणी करायचे आहेत, म्हणून तुम्ही आता आमच्याबरोबर यायचं नाही, रामाने सांगितलं. आणि तेव्हापासून मारुतराय पृथ्वीवरच आहेत. ज्या ज्या ठिकाणी रामायण चालतं, ज्या ज्या ठिकाणी रामकथा चालते, त्या त्या ठिकाणी मारुतरायाची उपस्थिती असतेच असते, असं वर्णन आहे. मग ते मारुतराय कौरव पांडवांच्या काळामध्ये नव्हते असं नाही. अशी एक कथा आलेली आहे की एकदा गंमत अशी झाली की अर्जुन अरण्यामध्ये इकडं तिकडं फिरत असताना एक कोणीतरी मारुतराय त्या अर्जुनाला भेटले आणि मारुतरायाची आणि अर्जुनाची अशी गाठभेट झाल्याच्या नंतर दोघांमध्ये संवाद झाला की मारुतराय म्हणायला लागले, व आमचे रामप्रभू जर असते, आमच्या रामप्रभूंनी सेतू बांधून काढला आणि त्या सेतूवरून सगळे वानरं पलीकडे नेले. ही जुनी कथा सांगता सांगता त्यांच्या तोंडातून हा उल्लेख केला. त्यावेळेस अर्जुनाला असं वाटलं, अर्जुन म्हणायला लागला की अहो म्हणले, वानरं समुद्राच्या पलीकडे नेण्याकरता राम जर एवढा मोठा धनुर्धर होता तर सेतू बांधायची काय गरज होती? धनुष्याचाच असा पूल तयार करायचा आणि त्या धनुष्यावरूनच उड्या मारीत 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 पलीकडे गेले असते वानर. धनुष्याचाच सेतू बनवायचा होता रामाने, एवढा जर मोठा धनुर्धर राम होता तर. मारुतरायाने सांगितलं, बुवा फार मोठमोठाले वानर होते, फार मोठी ताकद होती त्यांच्या अंगामध्ये आणि ते वानर जर त्या बाणाच्या पुलावर उड्या मारायला लागले तर येरीच मोडून जात होता ते धनुष्याचा बाण, त्या बाणाचा पूल. आणि म्हणून रामाने दगडाचा सेतू बांधायचा निर्णय घेतला. अर्जुनाने सांगितलं, बुवा म्हणले असा कच्चा कसं काय पूल तयार करता येईल? म्हणले माझ्यासारखा जर योद्धा असता तर बाणाचा पूल तयार केला असता आणि कितीही जरी कोण उड्या मारल्या तरी तो पूल काही मोडला नसता. असं दोघांमध्ये लागली थोडीशी. त्यावेळेस मारुतराय म्हणायला लागले की बाबा रे, म्हणले जर तुला स्वतःच्या धनुर्धर असलेल्याचा जर अभिमान आहे तर तू एक पूल बांध आणि त्या पुलावरून मी पलीकडे जातो, बघूया तुझा पूल टिकते का नाही. ते म्हणले हो. आणि ते म्हणले जर पूल नाही टिकला
मारुतीरायाने विचारलं, पूल जर तुझा मोडला तर म्हणले मी अग्निकाष्ठ भक्षण करीन. म्हणजे जंगलातले लाकडं जमा करायचे, त्याला अग्नी पेटवायचा आणि त्या अग्नीमध्ये उडी मारायची. आणि म्हणले माझा जर पूल टिकला तर. मारुतीरायाने सांगितलं मला तर मरण नाही. म्हणले अग्निकाष्ठ घेतले काय ना अजून काही घेतलं काय, मला तर काही मरण नाही. पण एक काम करतो म्हणले की मी युद्धाच्या काळामध्ये तुझ्या रथावर तुझा ध्वज असा हातामध्ये धरून तुझ्या रथावर मी राहतो. एवढं काम मी करू शकतो. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. अशी शर्यत लागली आणि त्या शर्यतीच्या योगाने अर्जुनाने पूल तयार केला. खूप मजबूत अशा प्रकारचा पूल तयार केला आणि मारुतीरायाला सांगितलं चला या मारा उड्या. म्हणले आता किती उड्या मारतात. मारुतीराय गेले, पहिला पाय त्या पुलावर ठेवला, थोडंसं आपलं वजन वाढविलं, दुसरा पाय खालचा उचलणार, सगळंच्या सगळा भार त्या पुलावर टाकणार. एवढ्यात सगळ्याच्या सगळा पूल गडगड गडगड खाली कोसळून गेला. एकही बाण जाग्यावर राहिला नाही, पुलाचा एक भागही शिल्लक राहिला नाही. म्हणले आता तर म्हणले आता ठरल्याप्रमाणे आता त्याला काय नाविलाज आहे. मग ते लाकडं गोळा केले, त्याला अग्नी पेटवला. अग्नी पेटवून त्या अग्नीला प्रदक्षिणा घालणं चालू आहे. 3 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या की त्या अग्नीमध्ये उडी मारायची आहे. 2 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि एवढ्यात त्या ठिकाणी कोणीतरी एक म्हातारा ब्राह्मण आला. त्या ब्राह्मणानं विचारलं, म्हणले हे काय चाललंय तुमचं. मग ते ठरलेलं झालेलं ते सगळं सांगितलं. असं पूल तयार करायचा आणि त्या पुलावर जर मारुतीरायाने उडी मारली तर पूल जर नाही मोडला तर मारुतीराय ध्वजस्तंभावर त्या ध्वजाला धरून राहणार आणि जर पूल मोडला तर अर्जुनाने अग्निकाष्ठ भक्षण करायचे. असं आमची जी ठरली आणि ठरल्याप्रमाणे तो पूल मोडल्या गेला. म्हणून अर्जुन आता हा अग्निकाष्ठ भक्षण करतो आहे. त्या ब्राह्मणानं सांगितलं, म्हणले हे कोणाच्या देखत तुमची हे जे वचनं वगैरे झाले, तुमची ही शर्यत लागली, कोणाच्या समोर लागली, कोणीतरी साक्षीदार असावं ना. म्हणले साक्षीदार कोणी नाही. म्हणले साक्षीदाराची काय गरज आहे, साक्षीदार कोणी नव्हता. तर म्हणले साक्षीदार जर नसल तर मग तुमच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. साक्षीदार असावंच लागतं म्हणजे कोण्याही गोष्टीला, तर ती गोष्ट खरी. म्हणजे आता सुरुवातीपासून एकदा करा, आणि सुरुवातीपासून एकदा करा. आणि ज्यावेळेस मग पुन्हा सुरुवातीपासून ते पूल तयार करण्यात आला आणि त्या ब्राह्मणाच्या रूपाने दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष भगवान कृष्ण परमात्मा होते. त्यांनी आपलं सुदर्शन चक्र पुलाखाली ठेवलं आणि मारुतीरायाला सांगितलं आता मारा उड्या. आता सुदर्शन चक्र त्या पुलाच्या खाली असल्यामुळे त्या पुलाला काही धक्का लागला नाही. कितीही उड्या मारल्या मारुतीरायाने तरी तो पूल हालायला सुद्धा तयार नाही, एवढा मजबूत पूल तयार झाला. आणि त्यावेळेस मग मारुतीरायानं मान्य केलं, म्हणले खरी गोष्ट आहे तुमची, तुमच्या ध्वजस्तंभावर मी कोण, ते ध्वज धरून बसायला तयार आहे, मी हारलो म्हणले. आणि या प्रतिज्ञेमुळे मारुतीराय अर्जुनाच्या ध्वजस्तंभावर काय आहेत, विराजमान आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे, ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी. अशा प्रकारचे मारुतीराय त्या ध्वजस्तंभावर बसलेले आहेत. आणि ध्वजस्तंभावर बसून त्यांनी ती सगळी गीतं ऐकली, मध्ये कुठंच काही बोलले नाहीत. ते सगळं ऐकून घेतलं त्यांनी. तोही एक गीतेचा श्रोता आहे, पण त्यांचा उल्लेख मात्र कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. तर अशा प्रकारे मुख्यत्वाने या ठिकाणी भगवान कृष्ण आणि अर्जुन या दोघांचा संवाद आहे. आणि या दोघांचा संवाद संजय आणि धृतराष्ट्र या दोघांच्या संवादामध्ये या रामकृष्ण.
एकटेच काय हे हेडे आलेत आले. या दोघांच्या संवादामध्ये संजय आणि धृतराष्ट्र या दोघांचा संवादही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून भगवद्गीता सांगणारे दोघं जण या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ऐकणारे दोघं जण. सांगणारे दोन कोण? संजय आणि भगवान कृष्ण परमात्मा हे दोघं जण सांगणारे आहेत. आणि ऐकणारे दोन कोण? तर अर्जुन आणि धृतराष्ट्र असे हे दोन ऐकणारे आहेत आणि सांगणारे सुद्धा दोन आहेत. तर संजय आणि धृतराष्ट्र या दोघांचा संवाद या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला आम्हाला सांगतात की मग रायाते म्हणे संजयो तोचे अभिप्रावो अवधारिजो. मग त्या धृतराष्ट्र राजाला संजय म्हणायला लागला की तोच अभिप्राय तुम्ही आता ऐका की कृष्ण सांगती जो योगरूप अभिप्राय जो कृष्ण सांगत आहेत तोच तुम्ही आता ऐका. आणि हा योगरूप अभिप्राय जो कृष्णाने सांगितलेला आहे हे साधी गोष्ट नसून हे ब्रह्मरसाचं पारणं आहे, ब्रह्मरसाचं जेवण आहे, ब्रह्मरसाचं जेवण. आता ब्रह्मरस कशाला म्हणावं? पहिल्यांदा ब्रह्म समजून घ्यावं लागेल आपल्याला आणि नंतर रस समजून घ्यावा लागेल, आहे की नाही? आता ब्रह्म म्हणजेच सर्व जगामध्ये भरलेला जो परमात्मा आहे, अणुरेणूमध्ये भरलेला जो देव आहे, त्या देवालाच ब्रह्म असं नाव आहे. ब्रह्म या शब्दाचा अर्थ आहे बृहणोती व्यापनोती इति ब्रह्म. म्हणजे लहान मोठ्या सर्व वस्तूंना जे आतून बाहेरून व्यापून जी वस्तू आहे, आतूनही आहे बाहेरूनही आहे, त्याला काय म्हणतात? ब्रह्म असं म्हणतात. कोण्याही वस्तूच्या जी वस्तू आतूनही असते बाहेरूनही असते, ज्या वस्तूला कुठल्या प्रकारचा अंत नाही, अनंत आहे जी वस्तू, जो एक पदार्थ जी एक वस्तू अनंत आहे. अनंत म्हणजे कसं आहे? ज्याला 3 प्रकारचा अंतशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. देशाने अंत, कालाने अंत आणि वस्तूने अंत, अशा 3 प्रकाराने अंत होतो कोण्याही गोष्टीचा. अंत म्हणजे शेवट, अंत म्हणजे नष्ट होणे, समाप्त होणे. 3 कारणाने कोणत्याही वस्तू नष्ट होतात. देशाने अंत होणे म्हणजे या देशात एक वस्तू आहे पण दुसऱ्या देशामध्ये नाही, म्हणजे देशाने ती मर्यादित झाली. जसं आता मी एवढ्या जाग्यामध्ये बसलेलो आहे, ही जागा जर असा आराखडा तयार केला तर एक जागेचा एक तुकडा बाजूला आपल्याला दिसतो की मी बसलेली एवढी जागा, या जागेपेक्षा दुसऱ्या जागेमध्ये मी नाही, आहे की नाही? आपले हे जे मंदिर आहे, या मंदिराचा जर आराखडा आपण काढला, एक नकाशा जर काढला, तर मंदिरासाठी सुद्धा एक जागा आहे अशी मर्यादित. या जागेमध्येच तेवढ्यापुरतंच मंदिर आहे, त्याच्या बाहेर पलीकड मंदिर नाही. म्हणजे देशाने मंदिराचा काय झाला? अंत झाला, शेवट झाला. देशाने अंत झाला, तुकडा पडला देशाने. म्हणजे याच देशामध्ये मंदिर आहे, दुसऱ्या देशामध्ये नाही. आपला हर्सद गावसुद्धा आमच्या एवढ्या मर्यादित क्षेत्रामध्ये हर्सद नावाचं गाव आहे, बाकी इतर क्षेत्रामध्ये हर्सद नावाचं गाव नाही. म्हणजे याचाही देशाने काय पडला? तुकडा पडला. तालुका घ्या, आता तालुक्याचाही तुकडा पडतो की नाही? हो, पडता येते आपल्याला. तालुक्याचा नकाशा बघायला मिळते आपल्याला. तेवढ्या पुरताच हा तालुका आहे, त्याच्या बाहेर तो तालुका नाही. त्याचप्रमाणे जिल्हा, त्याचप्रमाणे प्रांत, त्याचप्रमाणे देश. एवढंच नाही तर संपूर्ण पृथ्वीसुद्धा एका मर्यादित अशा प्रकारच्या जाग्यामध्ये आहे. मर्यादित अशा प्रकारच्या एका देशामध्ये पृथ्वीसुद्धा आहे, त्याच्या पलीकड पृथ्वी नाही.
म्हणजे पृथ्वीचा सुद्धा देशाने अंत होतो. म्हणजे आता जगातले कोणतेही पदार्थ समोर घ्या, त्याचा देशाने काय होतो? अंत होतो. चंद्र आपण पाहतो, चंद्र आकाशातल्या अशा थोड्याशा तुकड्यामध्ये कुठंतरी त्या तेवढ्या जाग्यामध्ये आपल्याला आहे असं दिसून येतं. तेवढीच जागा त्याची आहे, त्याच्या इकडं तिकडं नाही. म्हणजे त्या चंद्राचाही देशाने काय झाला? अंत झाला. सूर्याचाही देशाने अंत होतो. त्याचप्रमाणे आकाशगंगेचाही देशाने अंत होतो. एका मर्यादित देशामध्येच ती आकाशगंगा आहे. भलेही तो देश खूप मोठा असेल, ती जागा आकाशगंगेनं व्यापलेली जागा भलेही कितीही मोठी असेल, पण त्याची एक मर्यादा आहेच. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की संपूर्ण ब्रह्मांडच एका मर्यादित अशा प्रकारच्या देशाने बांधलेला आहे. त्याच्या अलीकड पलीकड हे ब्रह्मांडाची स्थिती नाही. म्हणून देशाने अंत आहे. ब्रह्मांडाचा जर देशाने अंत आहे, तर मग ब्रह्मांडातल्या पदार्थाचा देशाने अंत होईल की नाही सांगा? निश्चित होऊ शकतो. जसा देशाने अंत होतो, तसाच प्रत्येक पदार्थाचा कालाने सुद्धा अंत होतो. कालानेही अंत होतो. कालाने कसा अंत होतो? काळ म्हणजे काय? काळ म्हणजे हे वेळ, समय, त्यालाच आपण काळ म्हणतो. ते काळही 3 प्रकारचा सांगितलेला आहे: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. आता आपलं हे शरीर भूतकाळात होतं काय? नाही. इथून पुढे 100 वर्षापूर्वी इथं जमलेल्या एवढ्या माणसापैकी कोणाचं तरी शरीर होतं काय सांगा? 100 वर्षाच्या अगोदर कोणीच नव्हतं. इथून पुढे 100 वर्षानंतर कोणीतरी राहणार आहे काय इथं जमलेल्यापैकी? इथून पुढच्या येणाऱ्या 100 वर्षामध्ये, 100 वर्षाच्या नंतरही कोणी राहणार आहे इथं? कोणीच राहणार नाही. म्हणजे असा हा मर्यादित काळ आपल्या हिश्श्याला आलेला आहे. या काळाच्या अगोदरही आपण नव्हतो आणि या काळाच्या नंतरही आपण राहणार नाही. म्हणजे एक मर्यादित अशा प्रकारचा काळ आपल्या हिश्श्याला आला आहे. म्हणजेच जसा देशाने आपला अंत झाला आहे, तसाच काळाने सुद्धा काय आहे? अंत आहेच. एकाच्या घरी एका माणसाची फोटो लावलेली बघितली आणि त्या फोटोच्या डावीकडच्या कोपऱ्यामध्ये, खालच्या कोपऱ्यात त्याची जन्मतारीख टाकून ठेवलेली होती. 1/1/1970 जन्मतारीख टाकून ठेवलेली होती. उजवीकडचं कोपरं रिकामं होतं. त्या माणसाला विचारलं, बाबा हे कोपरं रिकामं का ठेवलं? तर म्हणले अजून मेला नाही, अजून जिवंत आहे आणि ज्या दिवशी तो मरल ना, त्या दिवशी इकडच्या कोपऱ्यामध्ये त्याच्या मृत्यूची तारीख लिहिण्यात येणार आहे. म्हणजे मृत्यूची जे काही तारीख असेल, समजा 5/2/2026 धरून चला. 1/1/1970 ते 5/2/2026. म्हणजे आता 1/1/1970 पासून 5/2/2026 एवढाच त्याचा तो काळ आहे. एवढ्याच काळामध्ये त्याची व्याप्ती आहे. त्याच्या अगोदरच्याही काळामध्ये तो नाही आणि त्याच्या नंतरच्याही काळामध्ये तो नाही. म्हणजे काळाने त्याचा तुकडा पडला की नाही सांगा? काळाने तुकडा पडला. जसा तुमचा आमचा काळाने तुकडा पडतो, तसाच या मंदिराचाही काळाने तुकडा पडतो. हे मंदिर 50-100 वर्षाच्या अगोदर हे मंदिर नव्हतं इथं. अजून 100, 200, 500, 1000, 2000 वर्ष गेल्याच्या नंतर अजून इथं दुसरं काय निर्माण होईल काय सांगता येते? आपल्याला त्याची आज काही कल्पना सांगता येणार नाही. पण हे मंदिर असाला असं राहणार नाही, हेही नष्ट होणार. म्हणजे प्रत्येक वस्तूला कालाची मर्यादा आहेच, मग तो कोणी असो. या पृथ्वीला काळाची मर्यादा आहे, चंद्र सूर्याला काळाची मर्यादा आहे, ब्रह्मांडाला सुद्धा काळाची मर्यादा आहे.
1400 करोड वर्ष झाले असं म्हणतात की या ब्रह्मांडाला निर्माण होऊन. वैज्ञानिकांनी सांगितलं असं की बुवा 1400 करोड वर्ष या ब्रह्मांडाला निर्माण होऊन झाले. अजून इतकेच वर्ष हे ब्रह्मांड असंच राहणार आहे. बदल होईल म्हणा, पण चालू राहणार आहे आणि त्याच्यानंतर हेही संपणार आहे. म्हणजे असा एक मर्यादित काळ या सगळ्या गोष्टीला आहे. म्हणजे जसा देशाने अंत आहे तसाच काळाने सुद्धा अंत आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक वस्तूचा वस्तूने सुद्धा अंत आहे. प्रत्येक वस्तुमात्रामध्ये आपण नाही, प्रत्येक वस्तुमात्रामध्ये आपली व्याप्ती नाही. पण ब्रह्म नावाची जी एक वस्तू आहे त्या ब्रह्म नावाच्या वस्तूला, पदार्थाला काळाची मर्यादा नाही. कारण भूतकाळात पाठीमागं कुठपर्यंतही जा, त्याही वेळेस ते ब्रह्म होतं, आजही आहे आणि पुढे सुद्धा अनंत काळापर्यंत ते तसंच राहणार आहे. म्हणून काळाने त्याला मर्यादा करता येत नाही, काळाने त्याचा अंत होत नाही. एक अंत होत नाही म्हणजेच अनंत आहे असा त्याचा अर्थ. दुसरा अंत सांगितला, देशाने अंत होतो काय त्या ब्रह्माचा, तर देशानेही त्या ब्रह्माचा अंत होत नाही. कारण ज्याही देशामध्ये आपण जाऊ त्या ठिकाणी ते ब्रह्म आहेच आहे. असा कुठलाच देश नाही की ज्या देशामध्ये ते ब्रह्म नाही. म्हणजेच देशाने सुद्धा त्याचा अंत नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं, अनंत म्हणायचं. आणि तिसरा जो अंत आहे वस्तूने, प्रत्येक वस्तू मात्रात त्या ब्रह्माची व्याप्ती आहे. अमक्या एका वस्तूमध्ये ते ब्रह्म नाही अशी एकही वस्तू नाही. आणि म्हणून वस्तूने सुद्धा त्या ब्रह्माचा अंत होत नाही. आणि अशा प्रकारे देश, काळ, वस्तू या तिन्हीही अंत करणाऱ्या गोष्टी ज्याला संपवू शकत नाहीत, अंत करू शकत नाहीत, म्हणून त्याला अनंत असं म्हणतात. अनंत म्हणायचं काय कारण, त्या ब्रह्मालाच अनंत हा शब्द जो वापरला आहे ते या कारणामुळे, न व्यापित्वा देशतोंतो नित्यत्वा नापि कालतः न वस्तुतो सर्वात्म्यात ब्रह्मणी अनंत्यम त्रिधा असं वर्णन करण्यात आलेलं आहे. पंचदशीमध्ये सांगितलं आहे त्याचा देशाने अंत होत नाही, काळाने अंत होत नाही आणि वस्तूनेही अंत होत नाही, म्हणून त्याला अनंत असं म्हटल्या गेलेलं आहे. असा तो अनंत असलेला परमात्मा, त्यालाच कोणी परमात्मा म्हणतंय, त्यालाच कोणी ब्रह्म म्हणतंय, त्यालाच कोणी अनंत म्हणतंय. त्यालाच जे जे तुम्ही आपण नाव देऊ ना ते नाव त्याला शोभण्यासारखे आहेत, त्याला लागू होण्यासारखे आहेत. त्यालाच कोणी सच्चिदानंद आहे असं म्हणतंय, तर कोणी त्याला नामरूपातीत आहे असंही त्याचं वर्णन केलं जातं. असे अनेक प्रकाराने त्याच ब्रह्माचं वर्णन केलं जातं. तर असं ते ब्रह्म आणि त्या ब्रह्माचा रस असं सर्वव्यापक असलेलं ब्रह्म. आता त्या ब्रह्माचा रस कसा तयार करावा, तुकाराम महाराजाचा अभंग आहे की ब्रह्मरस घेई काढा. इथे आलाय उल्लेख, सहजे ब्रह्मरसाचे पारणे. आता रस काढायचं म्हणले काय करावं लागते, उसाला चरकात घालावं लागतंय. आता ब्रह्माला चरकात घालायसारखा चरक आणावं कुठून, त्याला कसं चरकात घालावं, त्याचा रस कसा काय काढावा, तर त्याचा रस म्हणजेच त्या ब्रह्माचा जो आनंद आहे हाच त्याचा रस आहे. ब्रह्माचा जे अनुभव आहे हा अनुभवच त्याचा रस आहे. ब्रह्माचा जो साक्षात्कार आहे तो साक्षात्कार हाच त्याचा रस आहे. आणि अशा प्रकारे ब्रह्मानुभवाचा रस, ब्रह्मानुभवाचं पारणं म्हणजेच ब्रह्मरसाचं पारणं.
कोणासाठी केलं तर केले अर्जुनालागी नारायणे. अर्जुनासाठी भगवंताने हे पारणं तयार केलेलं आहे, भोजन तयार केलेलं आहे. हे ब्रह्मरसाचं भोजन अर्जुनासाठी नारायणाने तयार केलेलं आहे. आता या ठिकाणी नारायण हा शब्द वापरला त्याच देवाबद्दल, नारायण. आता नारायण म्हणजे काय? नार म्हणजे पाणी आणि अयन म्हणजे पाण्यावरच ज्याचं राहणं असतं, पाण्यावरच ज्याचा प्रवास असतो, त्याला नारायण असं म्हणतात. आता देव कुठं राहतो? क्षीरसमुद्रामध्ये, आहे की नाही? समुद्रामध्ये शेषाचं शयन आहे आणि त्या शेषाच्या गादीवर भगवान विष्णू झोपलेले आहेत, पायथ्याला लक्ष्मी आहे. अशा प्रकारचं ते भगवान विष्णूचं आपल्याला चित्र बघायला मिळतं. आणि पाण्यावरच ते शय्या जी आहे, शेषाची शय्या, कधी या कडची त्या कडला, कधी त्या कडची या कडला, कधी मध्यंतरीच, कधी त्या लाटेवर हेलकावे खात खात, अशा प्रकारचा तो शेषशाही नारायण त्या क्षीरसमुद्रामध्ये पोहडलेला आहे. नार म्हणजे पाणी आणि पाण्यावरच ज्याचा प्रवास आहे त्याचं नाव नारायण. अयन या शब्दाचा अर्थ आहे प्रवास, फिरणे. म्हणून तर चंद्रायन, हा दक्षिणायन, उत्तरायण. दक्षिणायन म्हणतो आपण. दक्षिणायन म्हणजे दक्षिण दिशेकडे सूर्याचा प्रवास चालू झाला की त्याला काय म्हणतात? दक्षिणायन. पुन्हा दक्षिणेकडून उत्तरेकडे सूर्याचा प्रवास सुरू झाला की त्याला काय म्हणतात? उत्तरायण. आता उद्या येणारी मकर संक्रांत, उत्तरायणाची सुरुवात होते त्या दिवशी. म्हणजे दक्षिणेकडून सूर्य उत्तरेकडे जातो आणि मग मिरगाच्या दिवशी 7 जूनला पुन्हा तो सूर्य उत्तरेकडून दक्षिणेकडे यायला सुरुवात होतो. जसजसा सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे जातो तसतसा दिवस मोठा मोठा होत जातो आणि जसजसा सूर्य उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो तसा तसा दिवस लहान लहान होत जातो आणि रात्र मोठी मोठी होत जाते. आता रात्र मोठी आणि दिवस लहान. दिवस कवा सरून चलाय पताच लागणार आहे. रात्र सरता सरना. 22 डिसेंबर सगळ्यात मोठी रात्र. 22 डिसेंबर सगळ्यात मोठी रात्र. हा, आता आली जवळ, आहे की नाही? तिथून उत्तरायण सुरू. हा, तर अशा प्रकारे सूर्य उत्तरेकडे जाऊ लागला की मोठा मोठा होत जाते दिवस, रात्र छोटी होत जाते. आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जाऊ लागला की दिवस लहान होत जातो. म्हणजे दक्षिणा किती बेकार आहे याचा अर्थ याच्यावरून एका सुभाषितकारांनी लावला आहे. अरे बाबा, दक्षिण दिशेचा आश्रय केला तर सूर्यसुद्धा लहान लहान होत जातो. मग आता दक्षिणेच्या मागं लागलेल्या लोकांचं ते लहान लहान होत जातील याच्यात काय नव्हतं. उत्तरेचा आश्रय केलेला मोठा मोठा होत जातो, दक्षिण दिशेचा आश्रय केलेला लहान लहान होत जातो. मग आता दक्षिण दिशेचा आश्रय केला तर लहान होतो, मग दक्षिणेचा आश्रय केल्यावर मग तो कोणी महाराज असो, कोणी भागवतकार असो, कोणी गायक असो, वादक असो, त्यालाही लहानपण प्राप्त होत जातं. पण आजकालचा हे काळ मोठा विपरीत आहे, उलटा काळ आहे. म्हणून त्याला कलियुग असं म्हणतात. आजकाल जे दक्षिणा घेणार ते महाराज लहान आणि जे जास्त दक्षिणा घेते ते महाराज मोठा. हां, ते लई मोठा. ते यालाच कलियुग म्हणायचं. उलट झाला असो. तर नारायण या शब्दाचा अर्थ आहे पाण्यावरच ज्याचा प्रवास आहे, म्हणून त्याचं नाव नारायण आहे. अयन या शब्दाचा अर्थ प्रवास. आता रामायण म्हणतो आपण, रामायण. राम अधिक आयन बरोबर रामायण. रामाने केलेला प्रवास. आणि रामायण म्हणजे काय? रामाच्या प्रवासाचंच वर्णन आहे. अयोध्येतून राम निघाला आणि कुठपर्यंत गेला? इकडं दक्षिण दिशेकडे लंकेपर्यंत गेला.
त्या लंकेपर्यंत गेलेल्याचं वर्णन आहे सगळं. आणि दुसरा एक प्रवास रामाने केला तो अयोध्येपासून नेपाळपर्यंत. सीतेचं माहेर कुठं आहे? नेपाळमध्ये. तिथपर्यंत राम गेले जनक राजाच्या दरबारामध्ये. आता इथं आमचे शिल्पकार मंडळी आहेत की भारत भ्रमण करणारे. सीतेचं माहेर कुठं आहे? शिल्पकार मंडळी, सीतेचं माहेर नेपाळमध्ये. तर पहिल्यांदा नेपाळपर्यंत प्रवास केला रामाने अयोध्येपासून. उत्तर प्रदेशामध्ये अयोध्या आणि अयोध्येपासून उत्तरेकडे नेपाळपर्यंत रामाने प्रवास केला. त्याही प्रवासाचं वर्णन. आणि पुन्हा परत आल्याच्या नंतर सीतेला घेऊन आल्याच्या नंतर पुन्हा दक्षिण दिशेकडे प्रवास करायला सुरुवात केली. आणि हा इकडं प्रवास कुठपर्यंत केला? लंकेपर्यंत प्रवास केला. असे ह्या दोन प्रवासाचं वर्णन ज्या ग्रंथात करण्यात आलेलं आहे त्या ग्रंथाचं नाव काय? रामायण. पारायणचं हो, ते ग्रंथाचंच आपण ते प्रवासच करालो की ग्रंथाच्या पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत पारायण रामायण. तर तसंच या ठिकाणी नारायण असं म्हटलेलं आहे. नारायण का म्हटलं? नारायण कोणता प्रवास करतो? तर नारायणाचा सुद्धा त्या पाण्यावर प्रवास आहे. आजकाल वैज्ञानिकांनी सुद्धा ही गोष्ट सत्य मानलेली आहे. कसं? पहिल्यांदा जे जीवन सुरुवात झालं, पहिल्यांदा जे जीव निर्माण झाले ते पाण्यातच निर्माण झाले. पाण्यातच पहिल्यांदा जीवसृष्टी निर्माण झाली. आणि नंतर मग हळूहळू पाणी काही जमीन काही असं उभयचर निर्माण झाले. आणि मग हळूहळू जमिनीवरच राहणारे जन्माला आले, भूचरच जन्माला आले. पण त्याला पाण्याशिवाय जमणार. कोणताही भूचर असो पाण्याशिवाय जगू शकतो काय? जगू शकत नाही. म्हणून पाणी आपल्या जीवनाशी फार निगडीत संबंध आहे त्या पाण्याचा. जीवनच सर्व आधारित आहे त्या पाण्यावर. आणि म्हणून पाण्यावरच जीवन आहे. म्हणजे हे जीवनच तो नारायण. आपले हे जे जीवनाचा जो प्रवास आहे ना हेच त्या नारायणाचा प्रवास आहे. नारायण खरंच क्षीरसागर कुठंतरी आहे आणि त्या क्षीरसागरामध्ये शेषाचं शयन आहे आणि तिथं त्या नारायणाचा प्रवास असा त्या क्षीरसागरामध्ये चालू आहे असा त्याचा अर्थ नाही. तर वैज्ञानिकांनी असाही अर्थ त्याचा काढला आहे की बाबा माणसाचं जे जीवाचं जे पहिल्यांदा उत्पत्ती निर्माण झालेली आहे ही सुद्धा पाण्यापासून झालेली आहे. पाण्यापासूनच हा प्रवास चालू आहे आणि अजूनही पाण्यावरच आपण अवलंबून आहोत. पाण्यावरच अवलंबून आहोत. पाण्याशिवाय कोणीही जिवंत राहू शकत नाही. म्हणून नारायण दुसरा तिसरा कोणी नाही. जे जे जिवंत जीव आहेत हेच नारायण आहेत. कारण ह्यांचा प्रवास त्या पाण्यावरच चालू आहे. अजून हे पाण्यावरच झोपलेले आहेत. पाण्याशिवाय राहू शकत नाही. तर अशा प्रकारचा तो नारायण म्हणजेच भगवान कृष्ण परमात्मा. हे वैज्ञानिकांचा दृष्टिकोन सांगितला मी. तर हा नारायण असलेला भगवान कृष्ण परमात्मा त्याने हे ब्रह्मरसाचं पारणं केलंय. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनालागी नारायणे. अर्जुनासाठी नारायणाने हे पारणं केलं. आता अर्जुन म्हणजे काय? तर अर्जुन या शब्दाचाही अर्थ असा आहे अर्जनात अर्जुन, म्हणजे अर्जन करण्याची ज्याची शक्ती आहे त्याला अर्जुन असं म्हणतात. अर्जन आहे की नाही? धन अर्जन, विद्या अर्जन असं आपण म्हणतो ना. धनाचा संग्रह करणारा माणूस त्याला धनार्जन करणारा म्हणतात. विद्येचा संग्रह करणारा विद्यार्जन करणे. तसाच हा अर्जुन आहे. कुठंही चांगली गोष्ट दिसली की तो आत्मसात करून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून त्याचं नाव काय आहे? अर्जुन आहे. हा एक अर्जुन शब्दाचा अर्थ. अर्जनात अर्जुन. आणि दुसरा एक अर्थ असा आहे
दुसरा एक अर्थ असा आहे रुजू न बरोबर अर्जुन, रुजू न असे 3 शब्द या ठिकाणी बघायला मिळतात. रुजू असणे म्हणजे आम्ही या गोष्टीला रुजू आहोत. काय हो, या पाहुण्याने तुम्हाला 5 लाख रुपये हुंडा देतो म्हणून सांगितलं आहे, मान्य आहे तुम्हाला? म्हणजे हो, आम्हाला रुजू आहे, म्हणजे मान्य आहे. आणि अरुजू म्हटल्याच्या नंतर, अरुजू म्हटल्याच्या नंतर ते मान्य नाही. आता अरुजू न म्हटल्याच्या नंतर मान्य आहे, पुन्हा मान्य आहे. मोठी गंमत आहे. हे शब्दाचा खेळ असा गमतीच आहे. दोन वेळेस नकार आला की त्याचा अर्थ होकारार्थी होत असतो. एकदाच जर नकार आला तर त्याचा अर्थ नकारार्थीच होतो, पण 2 वेळेस जर नकार आला तर मग त्याचा अर्थ होकारार्थी होतो. मी तुमच्या घरी येणार नाही म्हणजे हे नकारार्थीच अर्थ झाला, हे की नाही? म्हणजे येणार नाही म्हणजे येणारच नाही. आता जर मी तुमच्या घरी येणार नाही असं नाही, आता येणार आता येणार आहे. मी जेवण करणार नाही म्हणजे नकारार्थीच अर्थ झाला तो. पण आता त्याला दुसरा एक जर नाही असा शब्द जोडला, मी जेवण करणार नाही असं नाही म्हणजे आता जेवणार. म्हणजे 2 नकार आले की त्याचा अर्थ होकारार्थ होतो. तसं अर्जुन या शब्दामध्ये 2 नकार आहेत. एक अरुजू म्हणजे हाही नकार आहे आणि पुन्हा न शब्द आलेला आहे तोही नकार आहे. अरुजू न म्हणजे मी रुजू नाही असं नाही, म्हणजे मी काय आहे? रुजूच आहे, मला ते मान्यच आहे. अशा प्रकारे अगदी नम्र स्वभाव ज्याचा आहे, रुजू शब्द, नम्रता ज्याच्या ठिकाणी आहे त्याला अर्जुन असं म्हणतात. जो रुजू नाही असं नाही, जो अर्जुन कसा आहे? रुजू नाही असा नाही, तर रुजू आहे असा आहे. तर अतिशय नम्र असा तो अर्जुन आहे, म्हणून त्याला अर्जुन हे नाव आहे. आणि अर्जन करण्याची त्याची प्रवृत्ती असल्यामुळे हा दुसरा एक अर्थ त्याचा आहे, की म्हणूनही त्याला अर्जुन असं म्हणतात. आणि अशा त्या अर्जुनाला म्हणजे जो नेहमी दुसऱ्याकडून चांगले गुण घेण्यासाठी तयार आहे आणि जो अगदी नम्र अशा स्वभावाचा आहे, त्या अर्जुनाला भगवान नारायण या ठिकाणी हे ब्रह्मरसाचं पारणं करतात. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायण. नारायणाने केले म्हणजे सगळ्या जगाचं जो जीवन आहे तो नारायण, आणि त्या नारायणाने अर्जुनासाठी म्हणजे जो रुजू आहे, म्हणजे जो अधिकारी आहे, जो पात्र आहे, जो योग्य आहे, त्या अर्जुनासाठी हे पारणं केलं. आणि संजय म्हणतो की आपण केवढे मोठे भाग्यवान आहोत की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. आणि हे पंक्ती जेवायला बसणार माणसं आता पत्रवाळ्यात टाकणं चालू आहे आणि एवढ्यात आम्ही पाहुणे म्हणून त्या ठिकाणी पोचलो. केवढं आमचं भाग्य उदयाला आलं म्हणावं. आता कोण आम्हाला हो जेवताना आल्याबरोबर त्या माणसाला, समोरच्या माणसाला म्हणावं लागते की नाही, या जेवायला. आपण जेवायला बसलो तर तो अचानक माणूस आला समोर, त्याला आपण काय म्हणतो? या जेवायला. तसंच काम झालं म्हणले आपलं. आणि काही काही माणसं असे राहतात, या जेवायला म्हणल्यावर घ्या देवाचं नाव म्हणणार, भाजी काय केली म्हणतात. म्हणजे बसायची तयारी राहते त्याची. तसेच आपण हो म्हणले या जेवायला म्हणल्याबरोबर हां भाजी काय केली, भाकरी काय कशा हाता वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे
न निमंत्रण घेता आलेले आम्ही पाहुणे आहोत. की तेच अवसरी पाहुणे पातलो आम्ही. अशा प्रकारे संजय हा धृतराष्ट्राला बोलून दाखवतो आहे या ब्रह्मरसाचं महत्त्व किती आहे, भगवंताने अर्जुनाला सांगितलेल्या ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत, आणि एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी काय आपल्यासाठीच ह्या चाललेल्या नाहीत, दुसऱ्या कोणाच्या साठी तरी सांगणं चालू आहे, आणि ते सहजासहजी आपल्याला ऐकायला मिळतं आहे. किती मोठे आपण भाग्यवान आहोत. अशा प्रकारे अर्जुन या ठिकाणी बोलून दाखवतो, संजय बोलून दाखवतो. असं बरंचसं संजयाच्या मुखातून वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी केलं आहे, पण ते आपण क्रमाक्रमानं बघू. आता आज एकादशी आहे आणि माळाकुळीकर सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत, आणि कीर्तनाचाही कार्यक्रम आता होईल. तर आजची ही सेवा आपण या ठिकाणी पूर्ण करू. कुंडली कवरदा